तर मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे आपल्या अथर्वच्या प्लॉटमध्ये. आज तारीख आहे 3/4/2026. म्हणजे शेतकरी मित्रांनो 8 दिवसाचा हा आपला प्लॉट आहे. फक्त आपण एकच त्याला आळवणी करून घेतलेली आणि एका आळवणीमध्ये ही प्लॉटची आज स्टेज आहे. प्रत्येक रोप आपला असा आहे. तर मित्रांनो आजच्या या फवारणीमध्ये आपण ॲफिड या थ्रिप्ससाठी इमिडाक्लोपिड 70% घेतोय. त्याचं प्रमाण आपण 0.3 ग्रॅम प्रति लिटरला घेतोय. म्हणजे 100 लिटर जर पाण्याचं प्रमाण बोललं तर 30 ग्रॅम आपण 100 लिटरला वापरणार आहे. ह्या इमिडामुळे काय होणार आहे की जे आपलं हिरवं तुडतुडं आपण ज्याला म्हणतो, जे ॲफिड आहेत, जेसिड आहेत, व्हाईट फ्लाय आहे, याच्यावरती खूप छान प्रभावी नियंत्रण आहे. त्याच पद्धतीनं या फवारणीमध्ये कॉम्बिनेशनला आपण रोको घातलेलं आहे, जे की 1 ग्रॅम प्रति लिटरला वापरतोय. याच्यामुळे अँथ्रॅक्नोज असेल किंवा विल्टिंगचा काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण हे प्रिव्हेंटिव्ह बुरशीनाशक घेतोय. आणि त्याच पद्धतीनं त्यामध्ये आपण 2 ग्रॅम प्रति लिटरला हे आपण सिलिकॉन वापरतोय. ह्या सिलिकॉनमुळे काय होणार आहे की झाडाची रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली होणार आहे. त्याच पद्धतीनं प्लॉटमध्ये जे पानं आहे ते पानाची कॅनॉपी जाडी वाढणार आहे. कोवळी पान निघणार आहे ती स्वतः चांगल्या प्रतीनं निघतील आणि उन्हाला प्रभावी असं नियंत्रण करेल म्हणून आपण हे सिलिकॉन वापरतोय. शेतकरी मित्रांनो, ही होती आजची आपली 8व्या दिवसाची पहिली फवारणी. ही माहिती आपल्याला कशी वाटली मला कमेंट करा. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लवकरच भेटू अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद मित्रांनो.